समुद्रकिनारी आम्ही समुद्राची मजा घेतो आहे. या काठावर बसलेलो असताना मी एक ऑब्झर्व केलं की एखादी वेव मोठी येते आणि आपल्याला असं वाटतं की आता माझ्यापर्यंत पोहोचणार आहे, आणि नेमकी ती वेव माझ्यापर्यंत पोहोचत नव्हती. आणि एखादी अनएक्सपेक्टेड वेव, म्हणजे जी मला वाटली पण नाही माझ्यापर्यंत पोहोचेल, आमच्यापर्यंत पोहोचेल, किनाऱ्यापर्यंत पोहोचेल, ती वेव नेमकी आमच्यापर्यंत पोहोचते आहे. मित्रांनो, आपण इक्विटीमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो असंच आपल्यासोबत काहीतरी होत असतं. कधी आपल्याला वाटतं मिड कॅपची वेव येणार आहे, आणि मिड कॅपची वेव येत असते, स्मॉल कॅपची येणार आहे, स्मॉल कॅपची येते, आणि कधी कधी लार्ज कॅपची वेव येऊन जाते, आणि एक चांगल्या प्रकारचे रिटर्न लार्ज कॅपमध्ये आपल्याला भेटून जातात. कधी मोमेंटम चालतं, कधी व्हॅल्यू चालते, असं काहीतरी होत असतं. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आहे एक चांगली स्ट्रॅटेजी बनवणे, आणि स्ट्रॅटेजी बनवल्यानंतर शांततेने किनाऱ्यावर बसणे, आणि या समुद्राचं जसं आपण एन्जॉय करतो आहे तसंच आपण आपल्या इक्विटीच्या इन्व्हेस्टमेंटला पण आपल्याला एन्जॉय करायचं आहे. आणि ते वेळ आधी इथपर्यंत छान असाच काहीतरी एन्जॉयमेंट आपल्याला करायचं आहे, इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करून, इन्व्हेस्टेड राहून.